नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला टाइप्स ऑफ फोर्सेस मधला पुढचा भाग पाहायचा आहे. आपण टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये रियल फोर्स अँड नॉन रियल फोर्स हे दोन पार्ट कॅटेगरी आपण पाहिल्या. तर या ठिकाणी रियल फोर्स कशाला म्हणायचं? रियल फोर्स is that force which arises due to interaction between the objects. आता आपण त्यामध्ये गेल्या लेक्चरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण पाहिलेला. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये पहिली जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी इट इज द विकेस्ट फोर्स. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा विकेस्ट आहे, इतर फोर्सच्या मानानं या ठिकाणी विकेस्ट फोर्स आहे, कमकुवत फोर्स आहे. सेकंड, या ठिकाणी याची जी काही रेंज आहे इनफायनाइट, अमर्याद आहे. रेंज ऑफ दिस फोर्स इज इनफायनाइट. म्हणजेच या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पाहत असताना फोर्स बिटवीन पर्सन अँड ऑब्जेक्ट. पर्सन स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो काही फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. किंवा या ठिकाणी आपण अर्थ आणि या ठिकाणी मून याच्यामध्ये असणारा जो काही फोर्स आहे तो सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते अमर्याद आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंट्रोल्स द युनिवर्स. हा जो काही आहे पूर्ण युनिवर्सला कंट्रोल करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी तिसरा आपण या ठिकाणी याची कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकतो. कंट्रोल्स म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये इट इज विकेस्ट फोर्स. या ठिकाणी याची जी रेंज जी आहे ती इनफायनाइट आहे. अँड ड्यू टू दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स होल युनिवर्स आर इन अ स्टेबल आर इन इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणता येईल. मीन्स इट कंट्रोल्स. आणि मग या ठिकाणी हा झाला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये दुसरा या ठिकाणी आपण पाहूया एक्झाम्पल. इफ वी कन्सिडर टू वेस्टर्स, की आपण दोन पैलवान आहेत आणि त्यांचं जे काही मास आहे या ठिकाणी पहिल्याचं जे काही मास आहे 300 kg आहे आणि दुसऱ्याचं या ठिकाणी जे काही आहे इट इज ऑल्सो 300 kg. बोथ आर इक्वल वेट्स, नॉट वेट्स, मास. देन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दिस काय करता येईल आपल्याला? F is equal to G upon M2 upon R square. आणि याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे हा स्मॉल आहे, हा 0.5 मीटर आहे असं गृहीत धरलं. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो येणार आहे जी ची किंमत 6.67 × 10⁻11 आहे आणि या ठिकाणी 300 × 300 डिवाइडेड बाय या ठिकाणी 0.5 चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी पहा 6.67 या ठिकाणी आपल्याला येणार आहे 9 × 10⁻4 या ठिकाणी पहा × 10⁻11 डिवाइडेड बाय 25 × 10⁻2 याचा वर्ग आपण या ठिकाणी करतोय. आणि मग ही सगळी जर आपण या ठिकाणी पॉवर जर या ठिकाणी एकत्र घेतली तर +4 -11 +2 वरती गेल्यानंतर आणि हा जो गुणाकार आहे 6.67 × 9 डिवाइडेड बाय 25 असं येईल या ठिकाणी. आणि मग हा जो काही फोर्स हा जो आहे तो आपण पहा इथं 3 पहा त्यानंतर 54 आणि 6 आणि 60 म्हणजे या ठिकाणी 3 डिवाइडेड बाय 25. आणि मग हा जर आपण केलं जर एकत्र केलं तर आपल्याला इथं 10⁻5 येणार आहे. आणि हा जो येतो न्यूटन मध्ये असेल तर दिस इज द न्यूटन. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस इज द टू मस्ट वीक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲज कम्पेअर्ड टू द अदर. हे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये झालं. यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड रियल फोर्स पाहायचा आहे. तो म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इट इज द आणखी एक भाग या ठिकाणी
लास्ट वन इज इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यानंतर आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आपल्याला पाहायचा आहे. अर्थात हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पाहत असताना पहा, दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह. हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह सुद्धा आहे. इट इज इन बिटवीन टू चार्जेस. Means like charges there is a repulsive and the charges are unlike, then there is a attractive. This is the electromagnetic force. आणि हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे इट इज द स्ट्रॉंगेस्ट दॅन, हा जो फोर्स आहे हा जो स्ट्रॉंगेस्ट दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा या ठिकाणी जास्त ताकदीचा आहे असं आपण म्हणूया. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो काही आहे, आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इन अर्लियर डेज इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक both phenomenon are different, but after some electromagnetic theory, the electromagnetic force means electric force and magnetic force are unified due to electromagnetic theory. हे आपण या ठिकाणी मॅक्सवेल आणि फॅराडेच्या स्पष्टीकरणाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी ते एक्सप्लेन करता येईल. तर पहा, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशाला म्हणतात? जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पहा की दोन पॉइंट ऑब्जेक्ट्स आहेत किंवा या ठिकाणी ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशाला म्हणायचं? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मीन्स फोर्स बिटवीन टू कोलाइडिंग बॉडीज. इट इज ऑल्सो electromagnetic force means due to this electromagnetic force there is a deformation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मुळे काय होतं की बॉडीचा आकार बदलतो, त्याला आपण डिफॉर्मेशन असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणखी या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. द फोर्स अरायझेस इन बिटवीन चार्जेस ड्यू टू रिलेटिव्ह मोशन, दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सांगत असताना काय सांगितलं की दोन चार्ज मधल्या परस्परांमधल्या गतीमुळे निर्माण होणारा जो फोर्स आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे असं या ठिकाणी सांगते. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये वेगळं आणखी काय सांगतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मीन्स कोलाइडिंग फोर्स, इट इज ऑल्सो या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. आपण जर या ठिकाणी इलास्टिक बॉडीवर फोर्स लावला तर त्याचा आकार बदलतो आणि हा जे आहे ते डिफॉर्मेशन आहे आणि दिस इज ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी काय सांगता येईल प्रॉपर्टीज त्याच्या? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज याची जी रेंज आहे ग्रॅव्हिटेशनल पेक्षा कमी आहे, तो इन्फायनाइट रेंजचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं की हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे इट इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्स. हे या ठिकाणी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर या ठिकाणी जो तिसरा भाग आहे टाइप्स ऑफ फोर्स मधला तो म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. अर्थात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स जो काही आहे इट इज द फोर्स बिटवीन न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन मध्ये जे काही वेगवेगळे पार्टिकल्स आहेत न्यूक्लियस मध्ये असणारे जसे की प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स जे आहेत याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. अँड दिस फोर्स बाइंड्स these particles together. हा जो काही स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे न्यूक्लियस मध्ये असणारे जे वेगवेगळे चार्जलेस आणि चार्ज पार्टिकल्स आहेत यांना एकत्र घट्ट ठेवून धरण्याचं काम करतो तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. जसं की या ठिकाणी न्यूट्रॉन्सला चार्ज नाही आहे, प्रोटॉन्सला पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच या ठिकाणी न्यूक्लिअर जो आहे यामध्ये जे न्यूट्रॉन्स आहेत समजा या ठिकाणी 9 न्यूट्रॉन्स आहेत आणि 8 प्रोटॉन्स आहेत तर न्यूट्रॉन्स हे चार्जलेस आहेत आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत. अशा पार्टिकलला एकत्र धरून ठेवायचं काम करतो तो म्हणजे या ठिकाणी काय आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. मीन्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स डज नॉट डिपेंड्स अपॉन द चार्ज. आणि त्यानंतर याची जी रेंज आहे ही रेंज जी आहे इज व्हेरी शॉर्ट मीन्स 10⁻14 मीटर. याची जी रेंज आहे ही 10⁻14 आहे. आता रेंज आपण पाहिली त्यानंतर याचा जो काही स्ट्रेंथ आहे इट इज द स्ट्रॉंगेस्ट दॅन
अर्लियर टू फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल पेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जास्त आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेक्षा या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी पहा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सच्या बाबतीमध्ये तुम्ही काय शिकला तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा न्यूक्लियस मध्ये असणारे जे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत त्यांना एकत्र घट्ट धरून ठेवण्याचं काम करतो. हा शॉर्ट रेंज आहे 10⁻⁻14 मीटर आहे आणि त्याचबरोबर याची जी काही तीव्रता आहे ती स्ट्रॉंगेस्ट आहे अदर दॅन ॲज कम्पेअर्ड टू द अर्लियर टू फोर्सेस. म्हणजे याची जी काही तीव्रता आहे ती बाकीच्या फोर्सपेक्षा या ठिकाणी खूप जास्त आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचं आहे तिसरा जो चौथा भाग आहे तो या ठिकाणी वीक न्यूक्लिअर फोर्स. अर्थात वीक न्यूक्लिअर फोर्सच्या बाबतीमध्ये या ठिकाणी याची जी रेंज आहे ती 10⁻16 मीटर रेंज. आता त्याची जी काही तीव्रता आहे इट इज वीकेस्ट दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे हा या ठिकाणी वीक न्यूक्लिअर फोर्स हा या ठिकाणी कमी तीव्रतेचा आहे दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हा या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स पेक्षा कमी आहे. मात्र वीक न्यूक्लिअर फोर्स इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा काय करतो तर पहा इन केस ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये तर काय होतं या ठिकाणी तिथं सातत्यानं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रोटॉन्सची संख्या न्यूट्रॉनची संख्या ही कमी होते आणि काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स रेडिएशन्स बाहेर पडतात जसे की अल्फा बीटा आणि गॅमा. अल्फा बीटा आणि गॅमा म्हणजे मी सांगितलं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जे ॲटॉमिक नंबर ज्याचा जास्त आहे अबाउट 82 आहे असे जे काही एलिमेंट्स आहेत हे सातत्यानं काही रेडिएशन्स बाहेर टाकतात आणि हे रेडिएशन्स बाहेर टाकल्यामुळे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉनची संख्या कमी होते. हे का होतं तर त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो वीक आहे. मीन्स इन केस ऑफ रेडिओ एलिमेंट रेडिएशन्स अराइज ड्यू टू वीक न्यूक्लिअर फोर्स असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जे आपण या ठिकाणी चार प्रकारचे फोर्सेस पाहिले हे सगळे चारही फोर्स या ठिकाणी रिअल फोर्स आहेत आणि रिअल फोर्स अराइज ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. हे या ठिकाणी प्रथमतः सांगितलं. टाइप्स ऑफ फोर्स मध्ये पहिला फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, तिसरा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि चौथा वीक न्यूक्लिअर फोर्स. सगळ्यात त्याची तीव्रता जास्त आहे तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असा आहे. यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम या ठिकाणी घ्यायचा आहे जो मी या ठिकाणी बोर्डवर लिहितोय आणि मग तुम्हाला या ठिकाणी तो किंवा पहा त्या ठिकाणी हा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण पहा. मी इथे या ठिकाणी लिहितोय 3 आयडेंटिकल पॉइंट मासेस. पहा 3 आयडेंटिकल point masses are fixed symmetrically on the periphery of circle obtain the resultant gravitational force on any point mass capital M at the center of circle. पहा या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे तो नेमका काय आहे. या ठिकाणी सांगितलं आहे 3 आयडेंटिकल पॉइंट masses are fixed symmetrically on the periphery of circle. Here we consider mass of that identical point masses can be considered as a small m. इथं मी या ठिकाणी फिगर काढतोय. या फिगर मध्ये पहा या ठिकाणी
This is the circumference of circle or periphery of circle. On this periphery, there are 3 point masses. Means here A point mass, here B point mass, here C point mass, and at the center there is another mass, point mass, and त्याचं जे काही mass आहे ते capital आहे. म्हणजे मी या ठिकाणी लिहितो at point A, B and C या ठिकाणी जो काही मास आहे पॉइंट मास आर इक्वल ते कसं आहे मास आर इक्वल अँड that is small m ते किती आहे तर स्मॉल m आहे अँड at center mass is a capital M काय आहे कॅपिटल M आहे. आता मग या ठिकाणी पहा इथं जो काही पॉइंट आहे तो ओ पॉइंट असं म्हणून किंवा या ठिकाणी M म्हणून पहा मिळेलचा म्हणजे आपला तो M आहे. यांच्यामध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहा हा कसा असणार आहे अर्थात पहा या ठिकाणी हे दोन हा आणि हा याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि याच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम आहे. मीन्स व्हॉट Ma is equal to Fmd is equal to Fmc. आता हे पहा हे मॅग्नेटिकली सेम आहे हे जे फोर्स आहे तो मॅग्नेटिकली सेम आहे. आपल्याला रिझल्टंट फोर्स काढायचा आहे आणि हा रिझल्टंट फोर्स काढत असताना पहा इथं या ठिकाणी हे जे काही पॉइंट मास आहे ते कुठे आहेत नेमके तर आपल्याला माहित आहे हा जो काही पूर्ण अँगल आहे 360 आणि इक्वल डिस्ट्रीब्युशन जर असेल तर इथून इथपर्यंत अँगल 120 आहे 120 आहे इथून 120 आणि इथून 120 म्हणजेच या ठिकाणी टोटल हा 360 असणार आहे. आता आपण या ठिकाणी याच्या बरोबर जर आपण हा बरोबर सेंटर घेतला तर हा अँगल जो आहे तो 60 असणार आहे आणि हा पण अँगल जो आहे तो 60 असणार आहे बरोबर. त्यानंतर इथं हा जो काही आपल्याला याची काही आवश्यकता नाही आहे पण या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या फिगरचा आधार घेऊन दिस फोर्स कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स. हा जो फोर्स आहे मला या रेषेबरोबर घ्यायचा आहे हा फोर्स जो आहे तो या रेषेबरोबर घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बेरीज वजाबाकी करता येईल कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि मग आपल्याला जर याचं रिझॉल्युशन केलं या फोर्सचं हा एक ट्रायंगल आपण विचार घेतला तर मला या ठिकाणी काय करता येईल पाहता तुम्ही विद्यार्थी सगळे नवीन आहात आपण जर पॉइंट हा हे असा विचार केला तर पहा या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी 3 पॉइंट लिहितोय की ट्रायंगल या ठिकाणी MBP जर मला cos थीटा घ्यायचा झाला cos थीटा या ठिकाणी MP डिवाइडेड बाय या ठिकाणी MV म्हणजे या ठिकाणी पहा MP म्हणजे काय होणार आहे MP cos थीटा. आता थीटा म्हणजे काय या ठिकाणी cos 60 असणार आहे हा cos 60 म्हणजे हा जो फोर्स आहे ना तो या ठिकाणी काय असणार आहे MB cos 60. याला जर मी थोडंसं म्हणलं F म्हणलं जर स्मॉल f म्हणलं तर जो आहे तो F cos 60 येणार आहे आणि मग cos 60 ची किंमत 1/2 आहे म्हणजे या ठिकाणी 1/2 स्मॉल f पाहतो आणि तो कसा होणार आहे तर या दिशेला इकडे होणार आहे या फोर्समुळे रिझल्ट जो आपण रिझर्वेशन केलेला फोर्स आहे तो जो येतो तो या ठिकाणी 1/2 f. तसाच या फोर्स जो आहे तो या ठिकाणी काय असणार आहे इकडे जर काढला तर तोही तितकाच येणार आहे. मीन्स व्हॉट या ठिकाणी पहा ड्यू टू MC फोर्स ड्यू टू पॉइंट C जो येणार आहे along this side तो सुद्धा या ठिकाणी 1/2 f येणार आहे कारण हा जर आपण ट्रायंगल घेतला त्याचं रिझॉल्युशन केलं तर तो तसाच आहे. आता पहा या ठिकाणी हा जो फोर्स आहे याच्यामुळे त्याची दिशा इकडे असणार आहे या फोर्सची दिशा सुद्धा इकडे असणार आहे आणि मग टोटल फोर्स जर काढला तर या ठिकाणी पहा टोटल डाउनवर्ड फोर्स जो आहे तो म्हणजे या ठिकाणी 1/2 f plus 1/2 f म्हणजे या ठिकाणी f असणार आहे and which is equal to this force या ठिकाणी याच्या बरोबर असणार आहे मात्र याची दिशा या ठिकाणी काय असणार आहे अपवर्ड. याची दिशा काय असणार आहे अपवर्ड म्हणजेच आपल्याला
फोर्सची वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे रिझल्टंट फोर्स जो काय असणार आहे तो या ठिकाणी रिझल्टंट फोर्स जो असणार आहे तो या ठिकाणी 0 असणार आहे. आणि इथं तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, ऑब्टेन द रिझल्टंट फोर्स ऑन दिस पॉइंट मासेस हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला जो काही पुढचा भाग पाहायचा आहे या प्रॉब्लेम नंतर कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पहा कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं ते पहा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण जर विचार केला चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधला ग्रॅव्हिटेशन यांच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट आहे का? नाही आहे. मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रिक त्याचबरोबर या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स आहे तो सुद्धा या ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. पहा मी या ठिकाणी म्हणतोय कॉन्टॅक्ट फोर्स मीन्स कशाला म्हणायचं की सॉरी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय की दोन वस्तू आहेत एकमेकांच्या जवळ नाही त्यांचा अजिबात कॉन्टॅक्ट नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये फोर्स आहे तर तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि इथं एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. जसे की या ठिकाणी कोलिजन बिटवीन टू बॉडीज आहे. मीन्स व्हेन टू बॉडीज आर कोलाइड ऑन ईच अदर, दोन बॉडीज आहेत एकमेकावर जाऊन आदळत आहेत आणि मग काय होतं एक तर त्यांचं नुकसान होतं, वेग कमी होतो. हे जे काही आहे मीन्स देयर इज अ डिफॉर्मेशन. हे जे आहे तो जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. आता पहा काय शिकलो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे पहा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे तो या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. ओके थांबूया. धन्यवाद.